ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण मसाले खिचडी बनवून घेऊ। त्यासाठी मी तांदूळ अर्धा किलो घेतलेले आहे आणि 100 ग्रॅम तुरीची डाळ घेतलेली आहे। त्यासाठी कांदा, अद्रक, लसूण, हा तडक्यासाठी मोहरी, जिरे, तेजपत्ता, थोडे शेंगदाणे घेतलेले आहे, हिरवे वाटाणे घेतलेले आहे आणि दालचिनी, काळी इलायची, सूर्यफूल, लवंगा, टमाटे घेतलेले आहे 2 कापून घेतलेले आहे, गाजर घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि बटाटे घेतलेले आहे। आता आपण फोडणी देऊ। आता कुकर चांगला तापलेला आहे। आता आपण तेल घालू, पत्ता टाकू, मोहरी, जिरे, खडा मसाला टाकू, अद्रक, कांदा आणि लसूण हा चांगला फ्राय करून घेऊ। हिरवी मिरची आता हे चांगलं परतून घेऊ। कांदा फ्राय होऊ देऊ। आता आपण टमाटर घालू, आपण गाजर घालू, आता आपण बटाटे घालू, शेंगदाणे टाकू, आता आपण हिरवे वाटाणे टाकू, चांगलं परतून घेऊ। हळद टाकू, 1 चमचा मीठ टाकू, चांगलं परतून घेऊ। सगळ्या भाज्या अशा परतून झाल्या पाहिजे। डाळ आणि तांदूळ हे चांगलं स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण मसाल्यामध्ये टाकू, आता आपण 3 ग्लास पाणी टाकू, चांगला हलवून घेऊ। आता कुकर बंद करून त्याला 2 शिट्या काढून घेऊ। आता गरमागरम मसाले खिचडी, त्यासोबत वरून तुपाची धार, लोणचं। ललिता मराठी किचनला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।